नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण बघणार आहोत ज्वारीचे पापड किंवा धापोडे। त्यासाठी मी हे पीठ भिजवलं आहे, पण हा भिजवतानाचा व्हिडिओ माझ्याकडून मिस झालेला आहे, त्यामुळे त्याबद्दल मी सॉरी। तर तरी पण मी याचं प्रमाण सांगते तुम्हाला। तर बघा, हे पीठ मी गहू तांदूळ मोजाच्या पायलीभर हे पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये बघा मी 2 लिटर मी यामध्ये ताक मिसळलेलं आहे। तर आपण आज आंबट ताकाचे धापोडे बघणार आहोत। तर मी 2 लिटर यामध्ये ताक मिसळलेलं आहे आणि अशाप्रमाणे हे पीठ भिजून घेतलेलं आहे। मी 2 लिटर ताकामध्ये 1 पायली पीठ हे मी ज्वारीचे पीठ मी भिजून घेतलेलं आहे। तर अशाप्रमाणे हे मिश्रण आपलं तयार आहे, तुम्ही बघू शकता। आणि जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळ नाही असं आहे आपलं मिश्रण आहे। तर चला आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, आता मी चूल पेटवली आहे आणि त्यावर गंज ठेवलेला आहे। तर बघू शकता तुम्ही। तर आता मी त्यामध्ये 1 भरणं पाणी घालून घेतलेलं आहे आणि दुसरं भरणं पण म्हणजे 2 भरणे मी पाणी घालणार आहे बघा। तर दुसरं भरणं पण मी आता पाणी घालून घेणार आहे। तर आपण हे गंजाला आहे ना, मी राखड आणि माती याचं मिश्रण पाण्यामध्ये भिजून मी थोडं गंजाला लावून घेतलेलं आहे। कारण मग जेव्हा चुलीमुळे जो धूर निघतो त्याचं जे कीटन त्या गंजाला चिकटतं, तर ते कीटन लवकर निघावं यासाठी मी राखड, माती आणि थोडा निरमा असं मिक्स करून ते पाण्याने भिजून मी गंजाला लावून घेतलेलं आहे। आणि आता आपण बघा, दुसरं भरणं पण आपण यात टाकून घेऊ। तर बघू शकता, आता दुसरं भरणं पण आपण टाकून घेतलेलं आहे। तर 2 भरणे आपण गंजामध्ये पाणी टाकणार आहे। कारण बघा, कारण असं आहे की जर आपलं मिश्रण थोडं घट्ट झालं तर आपल्याला वरतून टाकण्यासाठी पाणी थोडं हे वेगळं काढून ठेवावं लागतं। तर आता आपण झाकून घेतलेलं आहे आणि हे पाणी गरम झाल्यानंतर आपण यामधलं काही थोडं पाणी आपण वेगळं काढून ठेवणार आहोत। कारण आपलं मिश्रण जर घट्ट झालं तर आपल्याला वेगळं पाणी टाकता येईल, गरम पाणी म्हणून। तर आता बघा, आपलं पाणी हे गरम झालेलं आहे। आता आपण याचं झाकण उघडून घेऊ आणि हे गरम पाणी आहे ना, थोडं वेगळं एखाद्या भांड्यात आपण काढून घेणार आहोत। कारण जेव्हा आपल्याला गरज पडेल, आपलं पीठ जेव्हा शिजणार आहे आणि घट्ट झालं तर आपल्याला त्यामध्ये थोडं गरम पाणी ॲड करण्यासाठी लागणार आहे। तर त्यासाठीच आपण हे थोडं गरम पाणी वेगळं काढून ठेवणार आहोत। तर अशा प्रकारे आपण गरम पाणी आता काढून घेतलं। आता यावर झाकण ठेवून आपण पुन्हा पाण्याला थोडं म्हणजे उकळी येऊ देणार आहोत आपण। तर बघा, आता झाकण ठेवून घेतलेलं आहे आणि आपण पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे। तर आता बघा, मी 3 चमचे म्हणजे लहान चमच्यानी बघा 3 चमचे मीठ घेतलेलं आहे। 4 ते 5 चमचे मी तीळ घेतलेले आहे आणि 2 चमचे जिरं घेतलेलं आहे। आणि जे तिखट आहे ते मी मिरच्या मिक्सरमध्ये बारीक करून ते मी 3 चम्मच लाल तिखट घेतलेलं आहे। तर घरचं लाल तिखट मी घेतलेलं नाही आहे, कारण जे लाल तिखट घेतलं तर आपलं पीठ लालसर येईल आणि मिरच्या आपण बारीक करून घेतल्या तर त्याने आपल्याला लालसर कलर येत नाही आपल्या मिश्रणाचा। त्यामुळे आता हे मिश्रण आपण गरम पाण्यात, उकळत्या पाण्यात आपण टाकून घेऊ आणि थोडा वेळ आपण झाकून ठेवणार आहोत। कारण जे हे आपण जे सर्व जिन्नस आपण यामध्ये टाकलेले आहेत, तर हे एकजीव होण्यासाठी आपल्याला थोडा वेळ झाकण ठेवून ते पाणी आणखी चांगलं म्हणजे चांगलं छान असं ते मिश्रण एकजीव होऊ द्यायचं आहे। तर बघू शकता तुम्ही, मी आता झाकण ठेवून घेतलेलं आहे आणि चांगलं ते 5 एक मिनिट मी चांगलं ते पाणी छान उकळू देणार आहे आणि ते सर्व जिन्नस आपण पाण्यात एकजीव होऊ देणार आहे। तर आता बघा, आपण पाणी चांगलं उकळलेलं आहे। आता आपण आपले जे भिजवलेलं पीठ होतं तर ते आपण आता टाकून घेऊया। तर आता बघा, टाकून घेत आहे। तर मी पीठ टाकून घेण्यासाठी माझ्या मुलाची मदत घेत आहे। माझा मुलगा टाकत आहे आणि मी फिरवत आहे।
तर अशा प्रकारे कोणी म्हणजे बारीक धारीने टाकावं लागतं हे पीठ. जर आपण जास्त धारीने टाकलं किंवा जास्त प्रमाणात टाकलं तर गाठा होऊ शकतात आतमध्ये मिश्रणाच्या. म्हणून थोडं थोडं करत हे पीठ टाकत जायचं आहे आणि फिरवत जायचं आहे. एकजण म्हणजे फिरवतच जायचं आहे ते. जर आपण फिरवणं बंद केलं तर गाठा होऊ शकतात. त्यामुळे 5-10 मिनिट तरी आपण हे मिश्रण सतत एकसारखं फिरवत जायचं आहे. तर अशाप्रमाणे बघू शकता तुम्ही, मी फिरवतच आहे. तर हे म्हणजे गाठा न व्हाव्या यासाठी आपण हे मिश्रण चांगलं फिरून घ्यायचं आहे. आणि 5-5 मिनटां म्हणजे मध्ये मध्ये आपण हे मिश्रण चांगलं फिरून घेत राहायचं आहे. तर बघू शकता तुम्ही, चांगलं गरम होऊ द्यायचं आहे हे मिश्रण. आणि मध्ये मध्ये थोडं थांबून आपण हे मिश्रण म्हणजे पीठ आहे ना ते फिरवतच राहायचं आहे. आणि जे आपलं पीठ उरलेलं होतं थोडं, त्यात मी गरम पाणी टाकून ते पूर्ण आता मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि चांगलं ते फिरून घेतलेलं आहे मिश्रण. बघा, चांगलं फिरवत आहे मी. जर आपण चांगलं फिरवलं नाही तर त्यात गाठा होऊ शकतात. त्यामुळे हे मिश्रण चांगलं फिरवत राहायचं आहे 5-10 मिनिट तरी. जर तुम्हाला आंबट धापोळे हवे नसेल तर तुम्ही पाण्याने सुद्धा हे ज्वारीचे पीठ भिजवू शकता. पण मी त्यामध्ये ताक ॲड केलेलं आहे, कारण ताकातले आंबट धापोळे मला खूप आवडतात. म्हणजे या धापोळ्याची चव खूप भारी लागते. तर करून पहा तुम्ही कधी मैत्रिणींनो, तुम्हाला पण आवडेल. तर बघा, अशा प्रकारे हे पीठ फिरवत जायचं आहे, कारण यामध्ये मग आपल्या गाठा वगैरे होत नाही आणि पीठ हा चांगलं एकजीव होतं. तर बघा, थोड्या वेळाने हे पीठ आपलं फिरवत राहायचं आहे. तर आता बघू शकता, चांगलं पीठ आपलं झालेलं आहे, चांगलं गरम झालेलं आहे. आणि असं थोडं आपलं जर थोडं घट्टसर वाटत आहे हे पीठ मला, तर मी त्यात थोडं गरम पाणी ॲड करणार आहे. बघा, तर थोडं गरम पाणी मी ॲड करत पाणी गरम पाणी ॲड करत मी हे पीठ चांगलं फिरून घेणार आहे. तर थंड पाणी यात ॲड नाही करायचं. आपण जे गरम पाणी वेगळं काढून ठेवलं होतं तेच गरम पाणी आपण यात ॲड करायचं आहे. तर आपल्याला जर घट्ट वाटलं, पीठ खूप घट्ट होणार आहे, तर आपण थोडं गरम पाणी त्यात ॲड करू शकतो. तर त्यासाठीच आपण हे गरम पाणी वेगळं काढलेलं होतं. तर बघू शकता, मी थोडं पाणी त्यामध्ये ॲड करून मला जसं पीठ हवं आहे, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, अशाप्रमाणे मी हे पीठ तयार करून घेत आहे. बघा, थोडं पाणी टाकून. तर अशा प्रकारे आपल्याला हे पीठ चांगलं फिरवायचं आहे. तर बघा, आता तुम्हाला थोडे बुडबुडे दिसत असेल या पिठामध्ये, थोडे बुडबुडे मारत आहे, कारण आपलं पीठ आता शिजत आहे. आपलं पीठ आता शिजण्याच्या प्रोसिजरवर आहेत. बघा, थोडं असं बुडबुडे मारत आहे पीठ. तर असंच आपल्याला याच प्रोसेसमध्ये आपल्याला अजून 15-20 मिनिट शिजू द्यायचं आहे आणि मध्ये आपल्याला फिरवत राहायचं आहे. तर आता बघू शकता, चांगले बुडबुडे आणि पीठ असं खदखदायला लागलेलं आहे. म्हणजे आपलं पीठ आता चांगलं शिजणार आहे. बघा, शिजत आहे. तर आपण त्यामध्येही आपण फिरवत राहायचं आहे, कारण आपण जर फिरवलं नाही तर आपलं पीठ हे बुडी लागण्याची शक्यता असते. गंजाला खाली म्हणजे बुडी लागून करपण्याची शक्यता असते आणि त्यामुळे मग आपले धापोडे बिलकुल चांगले लागणार नाही. तर त्यामुळे आपल्याला हे फिरवणं म्हणजे महत्त्वाचंच आहे. फिरवतच राहायचं आहे आपलं पीठ. तर बघू शकता तुम्ही,
चांगलं खतखत होत आहे आपलं पीठ, म्हणजे चांगलं शिजत आहे, चांगलं बुडबुडे मारत आहे, असं वरतं असं बुडबुडे बबल्स येत आहे त्यामध्ये, बघू शकता तुम्ही पिठामध्ये आपल्या. तर आता आपण चांगलं 5-10 मिनिट चांगलं त्याला शिजू देणार आहोत पिठाला. तर बघा कसं पीठ आता चांगलं शिजलं आहे आणि कसं, आणि आपण असा ओला हात लावून बघायचा. तर आता थोडं चिकटलं आहे माझ्या हाताला, म्हणजे हे पीठ शिजायचं आहे. तर आपण आता अजून बघूया, अजून ओला हात लावून बघूया थोड्या वेळाने. तर बघा आता हे माझं पीठ शिजलेलं आहे आणि मी वरती बघा म्हणजे कापड टाकलेलं आहे. तर कापड टाकण्यापूर्वी आपल्याला ओला करून घ्यायचा आहे, नाही ओला केलेला कापडच आपल्याला अंथरून घ्यायचा आहे. कारण ओल्या कापडावर आपण जर धापोडे टाकले तर ते कापडाला चिकटत नाही आणि आपलं काम सोपं होऊन जातं. नाहीतर जर कापडाला चिकटले तर खूपच चिकटतात आणि व्यवस्थित आपले धापोडे निघत नाही. त्यामुळे कापड ओला करूनच अंथरून घ्यायचं आहे टाकण्यासाठी. तर बघा आता मी धापोडे टाकून घेत आहे मस्त गोल गोल. तर माझं पीठ असं जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, असं व्यवस्थित झालेलं आहे. आणि जास्त जास्त फिरवायचं काम पडत नाही आणि छान असे व्यवस्थित गोल माझे धापोडे येत आहे बघा. तर मी तुम्हाला टाकून दाखवत आहे किती सुंदर असे गोल व्यवस्थित माझे धापोडे ज्वारीचे पापड छान येत आहे. आणि थोडं हलकंच मला फिरवायचं काम पडत आहे, जास्त फिरवायचं काम पडत नाही आहे. म्हणजे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, असं आपलं हे मिश्रण व्यवस्थित शिजलेलं आहे. बघू शकता तुम्ही किती सुंदर असे पापड आपले गोल असे बनून होत आहे. तर अशा प्रकारे बघा मस्त गोल आपले पापड होत आहेत. तर अशा प्रकारे मी आता सर्व पापड बनवून घेते बघा. खूप छान असे गोल पापड येत आहेत आणि आपलं पीठही व्यवस्थित शिजलेलं आहे जसं आपल्याला पाहिजे तसं. तर आता माझे पूर्ण पापड टाकून झालेले आहेत आणि या पापडांना मी पूर्ण दिवसभर म्हणजे निदान 5 ते 6 तास चांगले पूर्ण उन्हात वाळून घेणार आहे. आणि त्यानंतर मग मी 6 ते 7 तासानंतर मी याला थोडे पलटवून घेणार आहे बघा. म्हणजे या पापडांना आपण उलटे करून घेणार आहे. तर बघा अशाप्रमाणे आपण 5 ते 6 तासानंतर असे पापड पलटवून घ्यायचे आहेत. म्हणजे जो सरळ भाग आहे आपला पापडाचा तो आपण खाली ठेवला आणि जो खालचा भाग आहे तो आता वरती केला, म्हणजे वरती ठेवला आहे. अशा प्रकारे आपण पापड पलटवून घेतले आहे. तर हे पापड पलटवल्यानंतरसुद्धा आपल्याला 3 ते 4-5 तास आपल्याला वाळू द्यायचे आहेत. तर आता बघा माझे पापड पूर्ण वाळलेले आहेत आणि मी या पापडांवर आता पाणी शिंपडून घेत आहे. तर बघा आज माझ्या मुलाची मदत माझ्या कामात झालेली आहे बघा, थोडीफार का होईना. तर बघा आता मी पाणी शिंपडून घेत आहे पापडांवर. आणि पाणी शिंपडल्यानंतर बघा आपल्याला अर्धा तास मुरू द्यायचे आहे ते पापड. कारण मुरल्यानंतर मग आपले पापड छान निघतात. तर आपण अर्धा तास आता मुरू देऊया. तर बघा आता माझे पापड छान मुरलेले आहेत आणि मी पापड काढून घेत आहे. तर बघू शकता तुम्ही किती सुंदर असे गोल व्यवस्थित पापड निघत आहे. कुठेही आपल्या कापडाला चिकटलेलं नाही आहे आणि आपले पापडसुद्धा मोडलेले नाही आहेत. किती सुंदर असे व्यवस्थित आपले पापड निघत आहेत बघा गोल गोल. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. तर अशा प्रकारे आपले हे पापड आपण आता पूर्ण पापड काढून घेऊया. त्यानंतर बघा पापड एक दिवस मी पूर्ण वाळवले, पूर्ण दिवस उन्हात वाळवून आता बघा आपले पापड पूर्ण चांगले वाळलेले पापड आपले ज्वारीचे धापोडे तयार आहेत बघा. किती सुंदर दिसत आहे, पूर्ण वाळलेले आहे ते. आता आपण भरू शकतो कशात पण. आणि बघा आता मी तळून तुम्हाला दाखवत आहे पापड.
तर किती सुंदर होतं बघा, तळल्यानंतर किती सुंदर दिसतात आणि सुंदर दिसतात पण खायला पण तेवढेच भारी लागतात बघा. हे पापड खायला खूप सुंदर लागतात मैत्रिणींनो. आंबट तिखट अशी मस्त चव येते या धापोड्यांना. तर असे हे ज्वारीचे धापोडे किंवा पापड, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, तुम्हाला ताक नसेल टाकायचं या पिठामध्ये तर तुम्ही हे पीठ भिजून रात्रीपर्यंत म्हणजे 1 दिवस अगोदरच भिजून ठेवायचं आहे. त्यामुळे आपलं पीठ आंबतं आणि आपोआपच ते नैसर्गिक आंबट होतात आपले धापोडे. तर तुम्हाला अशी ट्रिकसुद्धा तुम्ही वापरू शकता. पण मी यामध्ये ताक घातलेलं आहे आणि ताकातले आंबट धापोडे मी केलेले आहे बघा. आम्हाला खूप आवडतात आमच्या घरी. तर अशा प्रकारे बघा, ताकातले आंबट धापोडे तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि नंतर कमेंट करून सांगा की हा व्हिडिओ कसा वाटला ते. थोडा तरी व्हिडिओ यूजफुल वाटला असेल तर प्लीज एक लाईक आणि एक कमेंट करा मैत्रिणींनो. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत बाय बाय. जय महाराष्ट्र.